आम्हाला आमच्या आजीची कवा आठवण येणार. आम्ही आईजवळ बसलो आलो हे जाणवणार सतत. नाव सावित्राबाई धोंडेबा डुळस, वय वर्षे 102. 2 दिवसापूर्वी आजाराने दुःखद निधन झालं. नंतर रक्षा सावरण्याचा कार्यक्रम, रक्षा नदीत टाकणं हे प्रदूषणाचा अभाव वाढतोय, हे नुकसान जगाला अपायकारक घडत असल्यामुळं आईची माझी रक्षा, मी असं एक 10 झाडं जांभळीचे लावून त्याचं झाडाचं रक्षण करणार अशी माझी जिद्द आहे. अशी मी राग टाकून तिथं हे झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे. अशा प्रकारचं सगळ्या जगाने माझं आणि लक्षात घेऊन काहीतरी असं नाव राहील असं करावा आणि पाण्याचंही प्रदूषण टाळलं जाईल असं वागावं अशी माझी इच्छा आहे. सावित्राबाई धोंडेबा डोळस, माझी आजी. तिचं 102 वयामध्ये तिचं दुःखद निधन झालेलं. त्या 2 दिवसापूर्वी काल सावरण्याचा कार्यक्रम झाला. तिची राखीचे जे गंगेमध्ये नेऊन त्याचं प्रदूषण करायचे, तर तीच राख आम्ही हे झाडाला टाकून त्यासाठी झाडाचे रोपण केलेलं आहे. आणि ते कित्येक दिवस आमच्या डोळ्यासमोर ते झाड आम्ही त्याला जगवणार आणि त्या झाडाकडे बघून आम्हाला आमच्या आजीची कवा आठवण येणार. त्या पद्धतीने आम्ही आजी कवा आठवण ठेवू. बस एवढंच सगळ्याला सांगणं की हे जे काही प्रदूषण वगैरे इथं करायचं आहे ते अशा पद्धतीने जांभळाची झाड लावलेले ते प्रत्येकाला ते जांभळे वगैरे खायला मिळतील या पद्धतीने असं रोपण करून आम्ही सर्व समाजाला त्याचं एक प्रबोधन करण्याचे कार्य केलेलं आहे. एवढंच सांग आहे तोपर्यंत आमच्या आजीची आठवण ह्याचप्रमाणे अशी राहणार आहे. आम्ही जेव्हा येतो जातो ती दिसणार आहे आम्हाला प्रत्यक्ष, फक्त आम्हालाच नाही तर अनेक जण शेजार बाजार सगळ्यांनाच ती आमची आई आमची आजी नव्हती, सर जगाची आजी होती, आई होती ती. आज प्रत्येक जण इथून जाता येता झाडाजवळ आलं तर ते आज त्यांना सगळ्यांच्या लक्षात येणार की बाबा ही आमची आई आमच्यासाठी खूप जीव लावलेला, आमचे काय काय केलेलं आहे त्यांच्यासाठी ही प्रत्येक वेळेस आठवण क्षणोक्षणी त्यांना झाडाला बघून म्हणा झाडाच्या सावलीला बसता आम्ही आईजवळ बसलो आलो हे जाणवणार सतत. अशी होती आजी आमची. मी नात आहे आजीची.